नमस्कार मित्रांनो, फार्मा स्टुडंटसाठी एक खूप मोठी गव्हर्नमेंट जॉब अपॉर्च्युनिटी आली आहे. एस-एस-सी फेज 14 रिक्वायरमेंट 2026चं ऑफिशियल नोटिफिकेशन रिलीज झालं आहे आणि या रिक्रुटमेंटमध्ये फार्मासिस्ट आणि फार्मा रिलेटेड पोस्ट पण आहेत. जर तुम्ही डी-फार्म, बी-फार्म किंवा एम-फार्म कंप्लीट केलं असेल तर हा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. लास्टपर्यंत बघा, एक पण डिटेल मिस करू नका. तर बघा, सगळ्यात पहिले डेट्स बघूयात. तर डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते 13 एप्रिल 2026 पासून तर लास्ट डेट राहणार आहे 4 मे 2026 रात्री 11 वाजेपर्यंत. फी पेमेंट तुम्ही 5 मेपर्यंत करू शकता आणि करेक्शन विंडो जे आहे ते 11 ते 13 मेमध्ये ओपन होईल. एक्झाम जे दिलेली आहे ते आहे जून 2026 या महिन्यात. टेंटेटिव्ह आहे, हे बदल होऊ शकतो जसं एस-एस-सीवाले सांगतील तसं. त्यानंतर आपण बघा, लक्षात ठेवा लास्ट डेटला खूप रश होतो, म्हणून आजच फॉर्म फिल करा, डिले करू नका. त्याच्यानंतर आपण जाऊ फार्मसी आणि फार्मासिस्ट पोस्ट. आता मेन पॉईंट आहे फार्मा स्टुडंटसाठी काय आहे. एस-एस-सी डायरेक्ट फार्मासिस्ट नव्याने पोस्ट नाही टाकत, पण वेगवेगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये फार्मा रिलेटेड वॅकन्सी येत राहतात. जसं की गव्हर्नमेंट हॉस्पिटल झालं, त्यानंतर ड्रग कंट्रोल आणि फार्मा डिपार्टमेंट झालं, लॅबोरेटरी बेस्ड पोस्ट झाले, त्यानंतर टेक्निकल असिस्टंट टाईप रोल झाले. यामध्ये व्हेरियस वॅकन्सी येत असतात. तुम्हाला एक्झॅक्ट पोस्ट आणि डिटेल्स जे आहे ते या ॲनेक्झरमध्येच मिळून जातील. रिजन वाईज वॅकन्सी चेंज होत असतात. क्वालिफिकेशन जे आहे ते डी-फार्म, बी-फार्म आणि एम-फार्म ॲज पर द पोस्ट रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे. एलिजिबिलिटी जे आहे तुम्हाला 10th आणि 12th आणि ग्रॅज्युएशन लेवल पोस्ट आहे, तर तुमचं 12th आणि डी-फार्म किंवा बी-फार्म कंप्लीट असायला हवं. डिग्री जी आहे ते रेग्युलर असायला हवी. डिस्टन्स लर्निंग फार्मसी व्हॅलिड नाही राहणार. एक्सपिरियन्स काही पोस्टसाठी लागतो, सो अप्लाय करायच्या आधी चेक करून घ्यावं लागेल. चला बघा, आता आपण एजबद्दल बोलू. तर एक सेकंड, हां, हे नाही आहे बघा. एजसाठी त्यांनी दिलेलं आहे 18 ते 27 वर्षापर्यंत दिलेलं आहे. काही पोस्टमध्ये 35पर्यंत बी आहे. तुम्हाला एज रिलॅक्सेशन जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला मिळून जातील. जसं की SC/ST असाल तर 5 इयर्सपर्यंत तुम्हाला रिलॅक्सेशन मिळतो. OBC असाल तर 3 इयर्सपर्यंत आणि PWD असाल तर 10 इयर्सपर्यंत तुम्हाला रिलॅक्सेशन मिळतो. त्यानंतर आपण बघू ॲप्लिकेशनची फी जी आहे, तर ॲप्लिकेशनची फी जी आहे ते जनरलसाठी आणि OBCसाठी ₹100 आहे आणि फिमेल SC/ST आणि PWD यांच्यासाठी नो कॉस्ट आहे. तर फ्रीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. तर या संधीचा अवश्य लाभ घ्या. त्यानंतर आपण इम्पॉर्टंट डिटेल्स जे आहे ते एक्झाम पॅटर्नबद्दल आपण डिस्कस करू. एक सेकंड, एक्झाम पॅटर्नचं पण इथं दिलेलं आहे याच PDF खूप मोठी आहे. तुम्हाला ही PDF जशीच्या तशी आपल्या फार्मा एक्झाम सर्कल टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही आपल्या यूट्यूबच्या बायोमधून लिंक थ्रू टेलिग्रामपर्यंत पोहोचू शकता. त्यानंतर बघा, एक्झाम जे आहे ते कम्प्युटर बेस्ड राहणार आहे. त्यात पण तुम्हाला जे तुम्हाला फार्मसी द्यायचे टेक्निकल सब्जेक्टचं एकही सब्जेक्ट तिथे दिलेला नाही आहे. सब्जेक्ट्समध्ये तुम्हाला जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश लँग्वेज हे दिलेलं आहे. नंबर ऑफ क्वेश्चन प्रत्येकी 25-25 राहणार आहे आणि मॅक्झिमम मार्क्स त्यांचे 50-50 आहे. 1 घंट्याचा तुम्हाला टाईम मिळणार आहे, दॅट इज 60 मिनिट्स आणि हर एक सेक्शनसाठी तुम्हाला 15 मिनिट मिळणार आहे. त्यानंतर सिलेबस बघा. सिलेबस जे आहे ते 2 लेवलवर आहे. एक आहे मॅट्रिक्युलेशन लेवल, म्हणजे 12वी लेवलवर जे एक्झाम होणार आहे त्यांच्यासाठी सिलेबस हा सिलेबस दिलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश लँग्वेज. त्यानंतर हायर सेकंडरी दॅट इज 12th लेवल, जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड त्यांच्यासाठी दिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन अँड अबव लेवलचे जे पोस्ट राहणार आहे त्यासाठी हा वाला सिलेबस आहे. तर बघा, टोटल 100 क्वेश्चन राहतील. टोटल 200 मार्काची पेपर राहणार आहे. त्यानंतर टाईम 60 मिनिट आणि निगेटिव्ह मार्किंग यात आहे, हे पण लक्षात ठेवा. 0.50 मार्क्सचं निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे प्रत्येकी रॉंग क्वेश्चनला. लेवल बेसिक असेल पण कॉम्पिटिशन हेवी असणार, सो प्रिपरेशन स्ट्रॉंग ठेवावं लागेल. सिलेक्शन प्रोसेस बघा. तर सिलेक्शन जे आहे ते CBT एक्झाम होणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर फायनल सिलेक्शन. डॉक्युमेंट एक्झामनंतर व्हेरीफाय होतील, सो सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन आहे, एका पोस्टसाठी एक फॉर्म भरावा लागेल. रॉंग इन्फो भरली तर डायरेक्ट रिजेक्शन. अप्लाय अर्ली म्हणजे लवकर करा, लास्ट डेटला सर्व्हर प्रॉब्लेम होतो. डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. तर फार्मासिस्ट पोस्टचं आपण डिस्कस करत होतो. तर बघा, 128
128 नंबरवर MPR रिजनमध्ये आहे फार्मासिस्ट ॲलोपॅथिक. CGS सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम दॅट इज CGS आपण म्हणत होतो. याची जे आहे ते वॅकन्सी येणार होती. 18 ते 27चं वयवर्ष राहणार आहे तुमच्यासाठी आणि रिलॅक्सेशन ॲज पर द कॅन्डिडेट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन अँड अबोव्ह लेवलचं राहणार आहे. तर फार्मासिस्ट ॲलोपॅथिक या पोस्टसाठी फक्त B.Pharm कॅन्डिडेट काय आहे तर एलिजिबल राहणार आहे. ओके. त्याच्यातनी पण बघा SC कॅटेगरीसाठी 15 जागा आहे, STसाठी 2 जागा आहे. त्यानंतर 9, 30, 10 आणि 68 हे जे आहे हे टोटल जागा राहणार आहे. 68 जागेची वॅकन्सी आपल्याला इथं बघायला मिळते. त्यानंतर बघूयात नेक्स्ट वॅकन्सी आहे. हे बघा नेक्स्ट वॅकन्सीमध्ये बघा फार्मासिस्ट कम क्लर्क. ठीक आहे. गव्हर्नमेंट मेडिकल स्टोअर डिपोटमध्ये आहे. 21 ते 28 एज लिमिट आहे. त्यानंतर लेवल 5चं राहणार आहे आणि हायर सेकंडरी म्हणजे 10+12 म्हणजे डिप्लोमा लेवलची राहणार आहे. इथं D.Pharm B.Pharm कॅन्डिडेट एलिजिबल राहतील. तर बघा इथं 1 आणि 1 म्हणजे टोटल किती एक जागा आहे इथे, फक्त एक जागा आहे इथं. ठीक आहे. एक वॅकन्सी. त्यानंतर नेक्स्टमध्ये जाऊ. तर नेक्स्टमध्ये बघा फार्मासिस्ट कम क्लर्क. याच्यातनी आपल्याला गव्हर्नमेंट मेडिकल स्टोअर डिपोटच आहे. 21 ते 28 एवढं तुमचं एज राहणार आहे. त्यानंतर हायर सेकंडरी लेवलचं आहे 10वी + 12वी. 3 जागा इथे तुम्हाला बघायला मिळते. तर 3 वॅकन्सी या पोस्टसाठी आहे. त्यानंतर नेक्स्ट वॅकन्सी जी आहे हे 146 म्हणजे ज्युनियर फार्मासिस्ट आहे आणि यात पण बघा हायर सेकंडरी लेवलचा आहे. एक जागा तुम्हाला इथं बघायला मिळतील. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्टमध्ये आपण जाऊ तर आयुर्वेदिक फार्मासिस्ट जे आहे हे MPR रिजनमध्ये आहे आणि सेम टू सेम याच्यातनी 20 ते 30 एजपर्यंत एज लिमिट दिलेली आहे. लेवल 5 राहणार आहे आणि हायर सेकंडरी दॅट इज डिप्लोमा लेवलचं राहणार आहे. इथे SC कॅटेगरीसाठी 3 आणि ST कॅटेगरीसाठी 4, 10, 20 आणि 1 टोटल मिळून होते 38 पोस्ट जे आहे ते आयुर्वेदिक फार्मासिस्टसाठी बघायला मिळते. त्यामुळे टोटल जर आपण बघितले की किती पोस्ट आहे तर किती पोस्ट आहे बघा. रिजन वाईज टेबल एक्झॅक्ट डाटा बघा. तर यात आपल्याला MPR रिजनमध्ये ॲलोपॅथिकमध्ये 68 पाहायला मिळते, आयुर्वेदिक फार्मासिस्ट 38, त्यानंतर 5, 10, 1, 3, 3 असे करून हे टोटल वॅकन्सीज आपल्याला बघायला मिळणार आहे या SSC फार्मासिस्टमध्ये. तर हा व्हिडिओ आपण एंडपर्यंत नक्की बघितला असेल. त्यामुळेच आता बघा हे SSCसाठी खूप इम्पॉर्टंट जे पण विद्यार्थी फार्मसीसाठी तयारी करत आहे SSC फार्मासिस्ट याची भरती आता सुटलेली आहे, याचे फॉर्म सुटलेले आहे. त्याच्यामुळे आता अभ्यास करणे गरजेचं आहे. त्यासोबत आता एम्समध्ये पण CREच्या पण जागा येणार आहे. त्यासोबत त्यासोबत EISCचे फार्मसिस्ट जे असते त्याची पण जागा येणार आहे. त्यानंतर DHS महाराष्ट्र दॅट इज फार्मसी ऑफिसर याची पण जागा आरोग्य विभागा थ्रू जाहिराती आपल्याला येतायला बघेल. तर आत्तापासून अभ्यास सुरू करा आणि फार्मा एक्झाम सर्कलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण या चॅनलवर PYQ झाले, MCQ झाले, त्यासोबत नोटिफिकेशन झाले, त्यासोबतच आपण लेक्चर्स पण सुरू करणार आहे व्हेरियस सेक्शनचे. ठीक आहे. व्हेरियस फार्मासिस्ट पोस्टसाठी. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब